रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बनवणार आहोत पिकलेल्या केळ्यापासून असा पदार्थ जो की खाल्ल्यावर तुम्हाला उन्हाळ्याचं खूप छान वाटेल, ते म्हणजे केळीची कोशिंबीर. चला तर बघूया त्यासाठी साहित्य. केळी 2-3 बदाम, कोथिंबीर, 1 मिरची, दही, थोडंसं त्यासाठी साखर आणि मीठही लागणार आहे. अगोदर आपण त्यामध्ये साखर टाकून घ्यायची, व्यवस्थित अशी मिक्स करायची दहीमध्ये. नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं, थोडंसं टाकायचं नॉर्मल चवीपुरतं. नंतर आपण मिरची बारीक कट करून घ्यायची. केळी घ्यायची, अगोदर केळी टाकून घ्यायची. व्यवस्थित असे बारीक बारीक केळीचे कट्स करून त्या दह्यामध्ये मिक्स करायचे. आता दही थोडं असल्यामुळे केळी थोडीशीच घेणार आहे मी. एवढी सफिशियंट आहे, एवढीच घ्यायची आणि ती आता मिक्स करायची पूर्ण दहीमध्ये हलवून. मोठे कट्स वगैरे थोडेसे बारीक करायचे चमच्याने. नंतर आपण त्यामध्ये मिरची बारीक कट करायची, ती घालून घ्यायची. मिरचीचे बारीक बारीक कट्स करून घेतल्यानंतर तेही त्या दह्याच्या वाटीमध्ये मिक्स करायचे. मिरचीचे कट त्यामध्ये घालून घ्यायचे. नंतर बदाम आहेत, बदामाचे हे छोटे छोटेसे कट्स करून ते घालून घ्यायचे. बदामाने कसं असं शाही कोशिंबीर बनल्याने वाटत आहे. त्यामध्ये बदाम आणखी काजू वगैरे असले तरी घालून घ्यायचे. माझ्यापेक्षा आता फक्त बदामच अवेलेबल आहेत, त्यामुळे मी बदामच टाकले आहेत त्यामध्ये. नंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. एकदम भारी छोटी छान घ्यायची आणि आता हे पूर्ण असं मिश्रण मिक्स करायचं. तर बघा, रेडी आहे आपली केळीची कोशिंबीर. दही आणि केळीची कोशिंबीर बघा तर किती टेस्टी, क्रीमी छान दिसत आहे. जर तुम्हाला बनवायचे असेल तर असे तुम्ही बनवू शकता. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.